अर्जुन ही पहिली व्यक्ती असेल जिला डिप्रेशन, एन्झायटी, कन्फ्युजन, निगेटिव्ह अटॅचमेंट्स हे सगळे आजच्या काळातले प्रॉब्लेम्स त्याने सहन केले असतील. तो रणांगणावर शरण गेला त्यांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड श्रीकृष्णाला. आणि तेव्हा श्रीकृष्णाने जे सांगितलं, त्याला मोटिवेट केलं, ती म्हणजे भगवद्गीता. पण भगवद्गीता फक्त मोटिवेशनल पुस्तक नाहीये किंवा फक्त धार्मिक पुस्तक नाहीये, ते एक आध्यात्मिक बुक आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे. अर्जुनाला सोल कॉन्शियसनेस, निगेटिव्ह अटॅचमेंट्स नाही, ग्रॅटिट्यूड, हे सर्व आजच्या काळातल्या गोष्टी ज्या आज आपण त्याला इंग्लिश नावं दिली आहेत, ते सर्व भगवद्गीतेमध्ये आहे. हा पॉडकास्ट भगवद्गीतेवरती आहे. सुनीता मॅडमनी भगवद्गीतेतील काही विशेष श्लोकांवरती अत्यंत सुंदर निरूपण केलंय, विश्लेषण केलंय. विशेषतः माझा एक आवडता श्लोक जो यावेळेस धुरंधर मध्ये सुद्धा घेण्यात आलाय, धुरंधर पहिला आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा. अशा अनेक श्लोकांचं सुंदर निरूपण केलंय. पण हा पॉडकास्ट मागच्या गीता जयंतीला शूट केला होता, पण कंटेंट कलेक्ट करताना त्यात काही टेक्निकल अडचण आली आणि ऑडिओ व्हिज्युअल्स ब्लरिश झाले, त्यामुळे तेव्हा पोस्ट केला नाही. आता मात्र अधिक महिना निमित्त, विशेषतः एकादशी निमित्त हा पॉडकास्ट जसा आहे तसा पोस्ट करतोय. त्यातील कृपया आवाज आणि व्हिज्युअल याकडे थोडं दुर्लक्ष करा आणि जो कॉन्टेंट आहे तोच रिसीव्ह करा. मनापासून धन्यवाद आणि सॉरी. नमस्कार सुनीताताई. नमस्कार. आज पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला हे विचारावंसं वाटतं की भगवद्गीता ही द्वापार युगात रचली गेली और श्रीकृष्णांनी सांगितली. मग आजच्या काळात सुद्धा भगवद्गीता तेवढीच रेलेव्हंट आहे का? नक्कीच आहे. कारण भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय हे बऱ्याच जणांना खरं म्हणजे माहितीच नाहीये. आपल्याकडे भगवद्गीतेचं पुस्तक हे देवघरात ठेवण्यासाठी वापरतात, त्याची रोज पूजा केली जाते, पण ते उघडून त्याच्यामध्ये काय सांगितलंय हे कुणाला माहितीच नसतं. तर भगवद्गीतेचा विषयच काय आहे की जीवनविषयक मार्गदर्शन, त्याची तत्व त्याच्यामध्ये सांगितलेत. सोप्या भाषेत म्हणायचं तर आपल्याला जीवन जगताना आयुष्यामध्ये अनेक लहान मोठ्या कठीण प्रसंगांना तोंड द्यायला लागतं. अगदी लहानपणापासून ते तरुण असोत किंवा वृद्ध असोत, प्रत्येकाला जीवनात कधी ना कधीतरी विपरीत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करायला लागतो. आणि मग या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं हे काही वेळा आपल्याला कळत नाही. तर हा मार्ग कसा काढायचा याविषयीचं अगदी उत्तम मार्गदर्शन गीतेमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे कितीही काळ लोटला तरी सुद्धा प्रत्येकासाठी याच्यामधली मार्गदर्शक तत्व उपयोगी पडणारी आहेत आणि त्यामुळे प्रत्येक काळामध्ये भगवद्गीता ही सुसंगतच आहे. मला एक सुचलं की माझा गीतेचा तसा सुरुवातीला अपरिहार्यपणे एक संबंध आला तो शाळेत. कारण गीताईची परीक्षा मला पास करायची होती, जी गीताई विनोबा भावेंनी रचली. आता जे तुम्ही म्हणालात की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी अडचणी येतात आणि मग भगवद्गीता त्यांना मार्गदर्शन करते. बरोबर. तर त्याचमुळे मला आठवलं की विनोबा भावेंनी जे गीताई रचली त्यातला एक कदाचित पहिला श्लोक हा होता, ओवी ही होती की गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. सो हे तेच एक प्रकारे येत आहे की मला काही अडचण आली आहे, प्रॉब्लेम आले आहेत, तर मी भगवद्गीतेकडे जावं. ती आई आहे एक प्रकारे आपल्याला सांभाळून घेणारी आणि मार्गदर्शन करणारी. तुम्ही आता तेच सांगितलं. खूप रेलेव्हंट होत आहे आता. म्हणजे हो, नक्कीच होत आहे. कारण गीतेमध्ये 5 मुख्य विषय सांगितलेले आहेत की ज्याला गीतेचे पंचप्राण असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यापैकी पहिलाच विषय आहे की प्रयत्नवाद. म्हणजे माणसाची एक अशी स्वाभाविक वृत्ती असते की मला हवं ते मिळालं पाहिजे आयुष्यात, पण ते देवानी मला द्यावं, मी फारसा प्रयत्न करणार नाही. पण गीतेला हा पलायनवाद वाटतो, हा गीतेला मान्यच नाहीये. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही 100% प्रयत्न करा आणि मग मी तुमची नक्की मदत करेन. गीतेमध्ये एक श्लोक आहे, उद्धरेदात्मनात्मानमवसादयत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. म्हणजे आपला उद्धार आपण स्वतःच केला पाहिजे. आपला उद्धार करणारं पण आपण स्वतःच असतो आणि आपली अधोगती करून घेणारं सुद्धा आपण स्वतःच असतो. दुसरं कोणीतरी माझी मदत करेल, मला हवं ते मिळवून देईल आणि मग मी प्रगती करीन आयुष्यात, असं कधी घडत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही
कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल किंवा एखादं ध्येय प्राप्त करायचं असेल, आपली उन्नती करून घ्यायची असेल, 100% प्रयत्न तुम्ही करा. मग मी तुमच्या हाकेला नक्की ओ देईन किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर मी तुम्हाला नक्की मदत करेन. म्हणजे सेल्फ मोटिवेशन एक प्रकारे आहे, हवंच आहे. स्वतः करा पहिल्यांदा आणि मग थोडे डिटॅच व्हा की त्याचा त्या रिझल्टशी म्हणजे तुम्ही जे प्रयत्न करताय त्याशी तुम्ही अटॅच नका होऊ. बरोबर, असंच त्याचा अर्थ होईल का? म्हणजे निष्काम कर्मयोग करा असं गीता सांगते. की तुम्ही ठीक आहे, ध्येय ठेवलंय काहीतरी, मला अमुक एक मिळवायचंय, त्याच्यासाठी मी प्रयत्न पण करतोय, पण शेवटी यश मिळणं किंवा न मिळणं हे थोडंफार भगवंतांनी त्यांच्या हातात ठेवलेलं आहे. कारण शेवटी सगळ्या सृष्टीचा शासन करता पालन करता तो परमेश्वरच आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी त्याच्या हातात असतात. मग आपण 100% प्रयत्न करून सुद्धा अपेक्षित यश नाही मिळालं तर आपण खचून जाता कामा नये. परमेश्वराची इच्छा म्हणून काही गोष्टी सोडून सुद्धा द्याव्या लागतात. तर हा प्रयत्नवाद हा एक विषय मुख्य आहे गीतेमधला. दुसरं महत्व दिलंय त्यांनी अहंकाराचा नाश करा असं भगवद्गीता सांगते. अहंकार म्हणजे काय तर मीपणा. माणसाचं प्रत्येक गोष्टीत मी केलं म्हणून झालं, किंवा मी त्याला मदत केली म्हणून तो यातनं बाहेर आला, किंवा मी नसलो तर याचं काही चालणारच नाही. विशेषतः म्हणजे स्त्रियांचं सुद्धा एक असं असतं, कुठे 4 दिवस गावाला जायचं म्हणलं तर माझ्या वाचून घर कसं चालेल. खरं म्हणजे असं काही नसतं, कुणा वाचून काही अडत नाही. कारण ज्या गोष्टी काही घडतात आपल्या आयुष्यात म्हणा किंवा एकंदरच सृष्टीत ज्या घटना घडतात त्या सर्वस्वी ठरवणारा परमेश्वर असतो. आणि ही गोष्ट एकदा आपण मान्य केली, वासुदेव सर्वमिती असं भगवद्गीतेत म्हटलंय की सर्व काही या जगातलं जे काही आहे ते म्हणजे भगवंत आहेत. हे एकदा मान्य केलं की आपल्यातला मीपणा किंवा मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ही सतत जी अहंपणाची भावना असते ती कमी व्हायला मदत होते. आणि याच्यावर गीतेमध्ये भर दिलाय. कारण पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन जे शस्त्र खाली टाकतो, शोक होतो त्याला, पण त्याच्यामागे त्याचा एक थोडासा अहंकार पण असतो. कारण तो तुम्ही जर पहिल्या अध्यायाचा अभ्यास केला तर आपल्याला कळून येतं की त्याच्यामध्ये तो म्हणतो की माझ्या हातून सगळे माझे भाऊबंद मारले जातील किंवा माझ्या गुरूंची हत्या मी कशी करू. म्हणजे कुठेतरी हा मनात त्याला अहंकार आहे की मीच मारणार आहे सगळ्यांना. तर हा सुद्धा अहंकार दूर करण्यासाठी भगवंतांनी त्याला उपदेश केलेला आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिसतो. तर हा एक त्याचा विषय. तिसरा मुख्य विषय म्हणजे लोकसंग्रह. लोकसंग्रहाचा शब्दशः अर्थ काय आहे की लोकांना एकत्र करायचं आणि त्या मनुष्यबळाचा वापर करून घ्यायचा एखाद्या कामासाठी. पण लोकसंग्रह 2 प्रकारचा होऊ शकतो. काही वाईट कृत्य करण्यासाठी सुद्धा मनुष्यबळ लागतं, पण गीतेला तो लोकसंग्रह अभिप्रेत नाहीये. गीतेमध्ये म्हटलंय की तुम्ही चांगली कार्य करण्यासाठी लोकसंग्रह करा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं मावळ्यांना एकत्र केलं आणि स्वराज्य मिळण्यासाठी त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला, किंवा लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केली, त्याला अनेक लोकांना एकत्र आणलं आणि या सगळ्यांमध्ये एकी निर्माण करून स्वातंत्र्याचं बीज त्यांनी रोवलं त्यांच्या मनात आणि त्याचा उपयोग स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करून घेतला. तर हा लोकसंग्रह गीतेमध्ये महत्वाचा आहे असं एक सांगितलेलं आहे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे भक्ती. भक्ती योग नावाचा एक संपूर्ण 12वा अध्यायच आहे भगवद्गीतेमध्ये. तर भक्ती म्हणजे काय की त्या परमेश्वराविषयी आपल्या मनात जी आदराची भावना असते, माझ्यापेक्षा सुद्धा किंवा आपल्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे तर तो परमात्मा किंवा परमेश्वर आहे, या भावनेनी त्याचं भजन करायचं, त्याची उपासना करायची, पूजा करायची. आता देव ही संकल्पना प्रत्येकासाठी वेगळी असू शकते की देवाबद्दलच भक्ती किंवा श्रद्धा असावी असंही नाही. काही व्यक्तींबद्दल आपल्या मनात श्रद्धा असू शकते, काहींची आपल्या कामावरच एवढी निष्ठा असते की ते म्हणतात माझ्यासाठी काम हाच माझा देव आहे. हरकत नाही, पण कशावर तरी जे आपण काम काहीतरी करतोय त्याच्यावर श्रद्धा आणि विश्वास असलाच पाहिजे, किंवा आपण जे ध्येय आयुष्यात ठरवलंय त्याच्यावर आपण ठाम राहायला पाहिजे. कोणत्याही गोष्टींनी त्याच्यापासून विचलित
होता कामा नये. यालाच एक प्रकारची भक्ती सुद्धा म्हटलेलं आहे. मग ती देवावरची असो, व्यक्तीवरची असो, कामावरची असो. म्हणजे कन्व्हिक्शन तुम्ही जे म्हणता आजच्या काळात फार गरजेचं आहे. फारच गरजेचं आहे. कुठली जी काही श्रद्धा असेल ती आपण कन्व्हिन्स स्वतः असायला हवं. हा, की कन्व्हिक्शन महत्व. मी जे ठरवलंय ते मिळवल्यानंतरच मला मानसिक समाधान मिळणार आहे किंवा पूर्ण सुखी होण्याचा माझ्या दृष्टीने हा मार्ग आहे, हे जर आपण नक्की ठरवलं तर मग काही वेळा काय होतं की त्या ध्येयाकडे वाटचाल करताना कुणी आपली स्तुती करतं, कुणी निंदा करतं, पण त्याने आपण विचलित व्हायचं नाही. आपण जे ठरवलं त्याच्यावर ठाम राहायला पाहिजे. आणि शेवटचं महत्वाचं गीतेमध्ये भर दिलेला आहे तो समत्व बुद्धीला. ओके. तर समत्व बुद्धी म्हणजे नेमकं काय, कशामधलं समत्व? तर सांख्य योगामध्ये भगवंतांनी स्पष्टपणे समजावलंय अर्जुनाला की आत्मा आणि शरीर या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आत्मा शरीरात असतो पण निर्लिप्त असतो. आणि आत्मा म्हणजे नेमकं काय, तर चेतना किंवा प्राणशक्ती, की ज्याच्यामुळे आपण सजीव किंवा जिवंत म्हणतो, आपली आयडेंटिटी असते काहीतरी. तर हा आत्मा म्हणजे काय, तर तो निर्लिप्त आहे, निराकार आहे, त्या परमात्म्याचा प्रत्यक्ष अंश आहे. आणि ही गोष्ट एकदा आपल्याला कळली की आपल्याला हे पण कळतं की प्रत्येकाच्या शरीरातला आत्मा जो आहे ते म्हणजे त्या परमात्म्याचा अंश आहे. त्याच्यानंतर समत्वाचा आणखीन एक अर्थ आहे की मानसिकरित्या समतोल राखणं किती महत्वाचं असतं, मनाचं समत्व किती महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात कधी चांगले प्रसंग येतात, मग आपल्याला अगदी आनंद होतो. काही प्रतिकूल परिस्थिती आली की आपण अगदी खचून जातो, देवाने हे का संकट माझ्यावर दिलंय असं म्हणतो, त्याचं खापर देवावर फोडतो. यश मिळालं की आपण म्हणतो मी मिळवलं, अपयश आलं की म्हणतो अमुक एक व्यक्तीमुळे असं झालं. तर हे विचार मनातनं काढून टाकणं म्हणजे वैचारिक समत्व आहे. यावरून कळतं की किती रेलेव्हंट आहे आजच्या काळात आहे. अगदी समाजासाठी सुद्धा जितकं आज म्हणतात की लोकसंग्रह किती महत्वाचा आहेच आहे. डिजिटल काळात त्याला डेटा इज अ न्यू ऑइल म्हणतात, की डेटा म्हणजे लोकसंग्रह प्रत्यक्ष आणि डिजिटल नुसार सुद्धा. तर यावरून कळतंय की भगवद्गीता ही आजही जीवनाच्या प्रत्येक बाजूला स्पर्श करणारी आहे. नक्कीच आहे. पण मग मुळात भगवद्गीता म्हणजे नक्की काय? एका वाक्यात जर सांगायचं झालं तर भगवद्गीता म्हणजे वेद आणि उपनिषदांचं सार आहे. सर्वसामान्य लोकांना वेद आणि उपनिषद संपूर्ण वाचणं, त्याचा अभ्यास करणं शक्य नसतं. भगवद्गीता ही सूत्र रूपाने सांगितली गेली. म्हणजे जसं एखाद्या गणिताची रीत खूप मोठी असते आणि त्याच्या शेवटी एक सूत्र दिलेलं असतं की तुम्ही याच्या किमती टाका की तुम्हाला उत्तर मिळेल, तशी भगवद्गीता म्हणजे वेद आणि उपनिषदांमधलीच शिकवण आहे, पण सूत्र रूपात सांगितली गेलेली आहे. गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, एकूण 700 श्लोक आहेत गीतेमध्ये. याची रचनाबंध जर म्हटला तर उपनिषदीय रचना आहे, म्हणजे गुरु शिष्य संवाद आहे. प्रत्यक्ष कृष्ण हे गुरु आणि पांडवांमधला अर्जुन हा त्यांचा शिष्य, आणि या दोघांमधला संवाद म्हणजे भगवद्गीता. याच्यामध्ये निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. म्हणजे भगवंतांचा भरच या निष्काम कर्मयोगावर आहे, जो लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये जास्त उलगडून दाखवलेला आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे काय, की साधारणपणे मनुष्य कोणतंही जे काम करतो, ज्याला आपण कर्म असं म्हणतो, ते करण्यामागे त्याचा काही ना काहीतरी हेतू असतो किंवा त्याच्यापासून मला काय मिळेल असा विचार कायम त्याच्या मनात असतो. म्हणजे थोडाफार स्वार्थही असतो त्याच्यामध्ये. तर भगवद्गीतेत असं भगवंतांनी म्हटलंय की तुम्हाला जर मोक्ष हवा असेल, त्या परमात्म्यापर्यंत पोचायचं असेल. आता मोक्ष या शब्दाविषयी थोडस सांगते की आपल्यात अशी एक समजूत आहे की मोक्ष ही मृत्यूनंतर मिळण्याची गोष्ट आहे. खरं कुणी पाहिलंच नाहीये मृत्यूनंतर मोक्ष मिळतो नाही मिळतो किंवा काय होतं. पण असंही आपल्याला म्हणता येईल की हा मोक्ष आपल्याला जिवंतपणे मिळवता येतो, अगदी रोजच्या रोज मिळवता येतो. आपण साधं आहे की आपण दिवसभरात जर एखादं काही चांगलं कृत्य केलं असेल, आपल्यामुळे कुणाला काही आनंद मिळाला असेल, कुणाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असेल, तर आपल्याला शांत झोप लागते रात्री. हा मोक्षच आहे एक प्रकारचा. आणि त्याच्या उलट जर दिवसात कुणाशी भांडण झालं,
काही आपल्या हातनं वाईट घडलं असेल तर ते मन आपल्याला खात राहतं आणि रात्री नीट झोप सुद्धा लागत नाही. तर मला वाटतं मोक्ष म्हणजे मनाचं पूर्ण समाधान. कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा मोक्ष म्हणजे शांती निर्वाण परमाम असंच म्हटलंय. आता जे तुम्ही गीता रहस्य हे बोललात तर मला एकदम आठवलं की गजानन महाराजांच्या पोथीमध्ये 15वा अध्यायात लोकमान्य टिळकांबद्दल सांगितलंय की त्यांना अटक होते, मंडाले तुरुंगात ते जातात आणि ब्लेसिंग इन द डिस्गाईज असं म्हणतात. दासगणू महाराजांनी म्हटलंय की तिथे त्यांना एकांतामध्ये तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांना म्हणजे जे काही त्यांनी रचलं आहे गीता म्हणजे भगवद्गीतेवरती टीका लिहिली ती म्हणजे गीता रहस्य आणि त्यात त्यांनी कर्मयोगाबद्दल सांगितलं. अच्छा, इथे मला एक सांगायचं की टीका म्हणजे क्रिटिसिझम नाही तर टीका म्हणजे एक प्रकारे निरूपण, भाष्य, त्याच्यावर भाष्य केलं. परफेक्ट वर्ड आहे की भाष्य केलं. तो टीका म्हणजे क्रिटिसिझम नाही तर भाष्य. जसं मग असं म्हणता येईल का की संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा भगवद्गीतेवरती भावार्थ दीपिका टीका लिहिली आहे ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, तर ते पण एक भाष्य आहे. हो, म्हणजे भारत देशामधल्या जेवढ्या काही भाषा आहेत त्याच्यामधलं पहिलं देशी भाष्य हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे भगवद्गीतेवर, त्यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. अच्छा, आणि मग जे विनोबा भावेंनी रचलं आहे ते म्हणजे ऍज इट इज मराठी भाषांतर आहे गीता. त्याच्या मागे एक कारण होतं की भगवद्गीता संस्कृत मध्ये सर्वसामान्य माणसांना कळत नव्हती ती भाषा आणि आचार्य विनोबा भावेंची जी आई होती तिला गीतेमधलं ज्ञान जाणून घेण्याची इच्छा होती आणि ते आपल्या आईसाठी विनोबा भावेंनी भगवद्गीतेचा अनुवाद केलाय आणि त्याला गीताई असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा जर आपल्याला जर भगवद्गीता चटकन समजून घ्यायची असेल, अर्थात भगवद्गीता चटकन समजण्यासारखा विषय नाहीये, पण निदान या श्लोकाचा अर्थ काय मी वाचतोय त्या हे जर आपल्याला हवं असेल तर एकीकडे भगवद्गीतेचं पुस्तक ठेवायचं, दुसरीकडे समोर तुम्ही जर गीताई ठेवली तर निदान शब्दशः अर्थ तरी आपल्याला त्या श्लोकांचा कळायला मदत होते. आणि ज्ञानेश्वरी थोडी अभ्यास करण्यासाठी अवघड आहे कारण त्याची भाषा प्राकृत आहे. चटकन म्हणजे ओवी वाचली आणि आपल्याला समजली असं होत नाही. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे भगवद्गीतेच्या एकेका श्लोकावर माऊलींनी 15-15, 20-20 ओव्या लिहिलेल्या आहेत. अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, मग ती निसर्गातली असो, व्यवहारातली असो, आपल्या नातेसंबंधाविषयीची असो, अशी अनेक उदाहरणं देऊन त्यांनी तो श्लोक समजवलेला आहे. त्याच्यामुळे सखोल अभ्यास करायचा असेल तर आधी भगवद्गीता आणि गीताई एकत्र वाचावी आणि मग ज्ञानेश्वरीकडे वळावं. म्हणजे आज भगवद्गीता गीता जयंतीच्या विषयाने म्हणून बोलताना अनेक पैलू निघतात की गीताई हा विषय आठवला, भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, गीता रहस्य, हे सगळे म्हणजे हे त्याचे बाहेरच्या फांद्या असं आपण म्हणू शकतो आणि मूळ जो स्त्रोत आहे तो भगवद्गीता. आता काय तुम्ही मगाशी म्हणाला की सांख्य योग, तर मला एकदम आठवलं की सांख्य दर्शन हा पण जे षट दर्शन आहे भारतीय तत्वज्ञानामध्ये त्यातलाच हा एक पार्ट आहे का सांख्य? नाही, सांख्य दर्शन पूर्ण वेगळं आहे आणि सांख्य योग पूर्ण वेगळं आहे. सांख्य योग म्हणजेच त्याला ज्ञान योग असं सुद्धा म्हणतात किंवा ज्याला आपण सांख्य योगी म्हणतो. म्हणजे काय की संसारातनं पूर्ण विरक्ती घ्यायची, वैराग्य धारण करायचं, आपल्या कुटुंबापासून समाजापासून पूर्णपणे अलिप्त व्हायचं आणि एकांतवासात जाऊन, पूर्वी रानावनात जायचे लोक आणि तिथे जाऊन तपश्चर्या करायची. आणि हे सांख्य योगी जे जी उपासना करतात ती या निर्विकार किंवा निर्गुण परमात्म्याची असते. पलीकडे असलेला पण काय आहे की सर्वसामान्य लोकांना हा मार्ग झेपणारा नाहीये. खरं सांगायचं म्हणजे सर्वसामान्य लोक पटकन आपल्या कुटुंबापासून सगळ्या समाजापासून जाऊन एकटं विरक्त नाही राहू शकत. म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सुद्धा कर्मयोग श्रेष्ठ आहे असं अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कर्मयोग म्हणजे काय की तुम्ही रोजचे व्यवहार करा, जसं तुम्ही जीवन जगताय तसं जगत राहा, आलेल्या सगळ्या प्रसंगांना तोंड देत राहा, संघर्ष करत राहा आणि मनामध्ये मात्र त्या परमेश्वराचं स्मरण सतत करत राहा. म्हणजे भगवंतांनी म्हटलंय की माम नुस्मर युद्धच,
अच्छा. ह्याचा अर्थ काय? जर अगदी शाब्दिक अर्थ घ्यायचा तर माझं स्मरण कर आणि युद्धही कर, अच्छा. हे त्यांनी अर्जुनाला सांगितलंय. पण अर्जुन म्हणजे शेवटी कोण आहे? आपल्या सर्वसामान्य लोकांचं प्रतीक आहे असं, की अर्जुन म्हणजे भगवद्गीतेमध्ये ज्या अर्जुनाचं वर्णन आलंय तो पहिला अध्याय जर आपण पाहिला तर शोकमग्न झालेला आहे तो. त्याच्या मनाची अगदी संभ्रमित अवस्था झाली आहे. खरं म्हणजे कौरवांबरोबर युद्ध करायचं हे त्याला माहिती होतं. कौरव म्हणजे आपलेच भाऊबंध आहेत हेही त्याला माहिती होतं. तपश्चर्या पण केली, हा. अस्त्र मिळवलं. हो, पण जेव्हा तो क्षण आला, प्रत्यक्ष तो रणभूमीवर आला, हातात त्यांनी शस्त्र घेतलं सुद्धा, त्याचं गांडीव धनुष्य त्यांनी हातात घेतलं, म्हणजे आता अगदी वीर रस त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेला होता की कधी मी युद्धाला सुरुवात करतोय. आणि मग तो भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ न्या, कुणाशी मला लढायचं तर एकदा मला बघू दे. आणि जेव्हा तो नजर फिरवतो शत्रू पक्षातल्या सैन्यावर, तेव्हा त्याला दिसतं की अरे समोरच्या पक्षात तर आपले गुरु द्रोणाचार्य आहेत, आपल्या कुळाचे आचार्य कृपाचार्य आहेत, आपले आजोबा आहेत पितामह भीष्म, आपले सगळे चुलत भाऊ आहेत, मामा काका, आपल्या वडिलांच्या आजोबांच्या वयाची लोक आहेत. आणि त्याच्यामधला हा वीररस एकदम निघूनच जातो म्हणजे, आणि त्याची जागा करुण रस घेतो. आणि त्याच्यामुळे आपल्याच कुटुंबियांना मारायचं, त्यांच्याशी लढायचं ही कल्पनाच त्याला सहन होत नाही आणि तो शस्त्र खाली ठेवतो. आणि म्हणून भगवंत त्याला उपदेश करतात. म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या लोकांनाच भगवंतांनी उपदेश केलेला आहे खरं म्हणजे. आता जे तुम्ही गीता रहस्य हे बोललात तर मला एकदम आठवलं की गजानन महाराजांच्या पोथीमध्ये 15वा अध्यायात लोकमान्य टिळकांबद्दल सांगितलंय की त्यांना अटक होते, मंडाले तुरुंगात ते जातात आणि ब्लेसिंग इन द डिस्गाईज असं म्हणतात. दासगणू महाराजांनी म्हटलंय की तिथे त्यांना एकांतामध्ये तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांना म्हणजे जे काय त्यांनी रचलं आहे गीता म्हणजे भगवद्गीतेवरती टीका लिहिली, ती म्हणजे गीता रहस्य, आणि त्यात त्यांनी कर्मयोगाबद्दलच सांगितलं. अच्छा, इथे मला एक सांगायचं की टीका म्हणजे क्रिटिसिझम नाही, तर टीका म्हणजे एक प्रकारे निरूपण, भाष्य, त्याच्यावर भाष्य केलं. परफेक्ट वर्ड आहे की भाष्य केलं. तो टीका म्हणजे क्रिटिसिझम नाही तर भाष्य. जसं मग असं म्हणता येईल का की संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा भगवद्गीतेवरती भावार्थ दीपिका टीका लिहिली आहे, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, तर ते पण एक भाष्य आहे. हो, म्हणजे भारत देशामधल्या जेवढ्या काही भाषा आहेत त्याच्यामधलं पहिलं देशी भाष्य हे संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे भगवद्गीतेवर, त्यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. अच्छा, आणि मग जे विनोबा भावेंनी रचलं आहे ते म्हणजे ऍज इट इज मराठी भाषांतर आहे गीता. त्याच्या मागे एक कारण होतं की भगवद्गीता संस्कृत मध्ये, सर्वसामान्य माणसांना कळत नव्हती ती भाषा. आणि आचार्य विनोबा भावेंची जी आई होती तिला गीतेमधलं ज्ञान जाणून घेण्याची इच्छा होती, आणि ते आपल्या आईसाठी विनोबा भावेंनी भगवद्गीतेचा अनुवाद केलाय आणि त्याला गीताई असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा जर आपल्याला भगवद्गीता चटकन समजून घ्यायची असेल, अर्थात भगवद्गीता चटकन समजण्यासारखा विषय नाहीये, पण निदान या श्लोकाचा अर्थ काय मी वाचतोय त्या, हे जर आपल्याला हवं असेल तर एकीकडे भगवद्गीतेचं पुस्तक ठेवायचं, दुसरीकडे समोर तुम्ही जर गीताई ठेवली तर निदान शब्दशः अर्थ तरी आपल्याला त्या श्लोकांचा कळायला मदत होते. आणि ज्ञानेश्वरी थोडी अभ्यास करण्यासाठी अवघड आहे, कारण त्याची भाषा प्राकृत आहे. चटकन म्हणजे ओवी वाचली आणि आपल्याला समजली असं होत नाही. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे भगवद्गीतेच्या एकेका श्लोकावर माऊलींनी 15-15, 20-20 ओव्या लिहिलेल्या आहेत. अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, मग ती निसर्गातली असो, व्यवहारातली असो, आपल्या नातेसंबंधाविषयीची असो, अशी अनेक उदाहरणं देऊन त्यांनी तो श्लोक समजवलेला आहे. त्याच्यामुळे सखोल अभ्यास करायचा असेल तर आधी भगवद्गीता आणि गीताई एकत्र वाचावी आणि मग ज्ञानेश्वरीकडे वळावं. म्हणजे आज गीता जयंतीच्या विषयाने आपण बोलताना अनेक पैलू निघतात की गीताई हा विषय आठवला, भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, गीता रहस्य, हे सगळे म्हणजे हे त्याचे बाहेरच्या फांद्या असं आपण म्हणू शकतो, आणि मूळ जो स्रोत आहे तो भगवद्गीता. अच्छा, आणि आता जे तुम्ही म्हणालात की सर्वसामान्य व्यक्तीला निर्गुण निराकार परमेश्वराचं रूप झेपत नाही,
आणि कदाचित म्हणूनच आपल्याला पंढरपुरात जाऊन विठोबाच्या पायाला नमस्कार करायचा असतो, की आपल्याला बरोबर. साकार रूप लागतं दर्शन करायला, नमस्कार करायला, एक श्रद्धा भाव ठेवायला. हो हो, कारण सामान्य माणसाचं असंच आहे की प्रत्येक गोष्टीला प्रूफ लागतं तरच आपला विश्वास बसतो. मग देव आहे आणि देवावर श्रद्धा ठेवा, देवाची पूजा करा. म्हणजे नेमकी कुणाची पूजा करायची? तर डोळ्यासमोर काहीतरी आपल्या पाहिजे. मग ते ग्रंथ रूपात असो, व्यक्तीच्या रूपात असो. व्यक्तिपूजा सुद्धा केली जाते आपल्या समाजात, किंवा मग देवाची मूर्ती, त्याचं तस्वीर म्हणा, काहीतरी आपल्याला डोळ्यासमोर लागतं. 12वा जो भक्तियोग आहे ना, त्याच्यामध्ये याच्याविषयी खूप छान सांगितलंय भगवंतानी, की निर्गुणाची उपासना का कठीण आहे आणि म्हणून सगुणाची उपासना का करायची, हे त्यांनी खूप छान सांगितलं. की निर्गुण निराकार जे आपल्याला काही दिसतच नाहीये त्याच्यावर विश्वास ठेवणं सर्वसामान्य लोकांना जमत नाही. त्याच्यामुळे मग माझ्या डोळ्यासमोर जर गणपतीची मूर्ती असेल, शंकराची असेल, दत्ताची तस्वीर असेल, तर माझा विश्वास पटकन बसतो. त्याच्यासाठी भगवंत म्हणतात आधी सगुणाची पूजा करा आणि मग सगुणतेकडून निर्गुणतेकडे कसं जायचं, हळूहळू तो प्रवास कसा करायचा, हे गीतेमध्ये सांगितलंय. म्हणजे एक प्रकारे मूर्ती ही एक दिशादर्शक आहे. अगदी नक्कीच आहे. निर्गुण निराकाराकडे जाणाऱ्यासाठी. हो हो हो. आता यावर मला एक उदाहरण आठवलंय, तुम्ही बरोबर आहे का ते सांगा मला. जे शाळेत असताना गणिताचे क्वाड्रॅटिक इक्वेशन नावाचा विषय होता हो, हो. त्यामध्ये एक फॉर्म्युला असायचा, a प्लस सूत्र. जो एक गणिताचा हो. फॉर्म्युला असेल. हा. तर म्हणजे हा फॉर्म्युला म्हणजेच मूर्ती आणि त्याचं जे उत्तर आहे ते म्हणजे निर्गुण निराकार. बरोबर. त्याचा आपण उपयोग करून घेतो फॉर्म्युलाचा, की ही मूर्ती आहे आणि उत्तर उत्तर मिळवण्यासाठी. आणि मूळ जे उत्तर आहे, मूळ जे आपलं अंतिम लक्ष आहे ते निर्गुण निराकार हो परमेश्वर. हो. म्हणजे ज्ञानेश्वरीत हे खूप छान सांगितलं उदाहरण देऊन, की आपल्याला समजा एखाद्या दुसऱ्या माणसाला एखादा तारा दाखवायचा आहे आणि त्याला तो दिसत नाहीये, खूप लांब आहे, पटकन लक्षात येत नाही, खूप चांदण्या आहेत, आणि मग त्यातला तो कसा ओळखायचा. मग आपण त्याला सांगताना काय सांगतो की या झाडाकडे बघ, किंवा आपण त्याला बोट दाखवतो की तू माझ्या बोटाच्या दिशेने बघ, तो तारा तिथे तसा दिसतो. तर सगुणाची उपासना म्हणजे हे दाखवणं आहे. आणि मग निर्गुणतेच कडे त्या माणसाचं लक्ष आपण वेधू शकतो. म्हणजे आपण सुरुवात करतो सगुणापासून, बरोबर. आणि मग ते प्रेम इतकं वाढत जातं, भक्ती वाढत जाते, आणि मग नॅचरली आपण समरस होतो निर्गुणाकडे. मग आपल्याला प्रूफची गरज लागत नाही, मग मूर्तीची पण गरज लागत नाही. फॉर्म्युला, ती मूर्ती, ते प्रेम आपल्यामध्ये समरस आपण होतो. आणि मग कुठेतरी आपल्याला ते आतून एक म्हणजे उपरीती होत असेल की मूळ ईश्वर म्हणजे काय आणि मग मी म्हणजे. बरोबर. मग तेच गौतम बुद्धांना पण झालं असं म्हणू शकतो, वृक्षाखाली. नक्कीच नक्कीच. त्यांना ज्ञानच झालं, ते साक्षात्कार ज्याला म्हणतो आपण. त्यांना निर्गुण निराकार परमेश्वर साक्षात्कार झाला असं म्हणतो. बरोबर. यालाच एक प्रकारचा आध्यात्मिक प्रवास पण आपण म्हणू शकतो. म्हणजे भगवद्गीता वाचता वाचता आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते. अध्यात्म म्हणजे सुद्धा म्हणजे असं आपल्याला वाटतं अध्यात्म म्हणलं की फार काहीतरी मोठा विषय आहे. तर अध्यात्म सोप्या भाषेत जर सांगायचं झालं एका वाक्यात, तर कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास आहे. कोहम म्हणजे काय, तर मी कोण आहे, मी या जगात कशासाठी आलोय, कोणतं काम माझ्याकडून भगवंतांना करून घ्यायचंय, याचा शोध घेता घेता शेवटी आपल्याला असं ज्ञान होतं की सोहम, 6 अहम, तो परमात्मा म्हणजेच मी आहे. तोच आत्म्याच्या, चेतनेच्या किंवा प्राणशक्तीच्या रूपामध्ये माझ्या शरीरामध्ये आहे. आणि मग हे ज्ञान झालं, परमेश्वर स्वतः आपल्या इतक्या जवळ आहे, हे जेव्हा आपल्याला प्रवासाच्या शेवटी कळतं, हेच म्हणजे अध्यात्म. बरेच आपल्या स्तोत्रांमध्ये फलश्रुती असते की तुम्ही हे केलं की तुम्हाला असा फायदा होईल. सो कुठेतरी ते एक प्रकारचं आमिष असतं, असं म्हणता येईल का, की तुम्ही या मार्गावरती या. हो, कारण मी मगाशी म्हणलं असं माणसाचा हा म्हणजे स्वभावच आहे की मला काही मिळालं तरच मी अमुक एक गोष्ट करेन. पण मग भगवद्गीतेचं हे एक मोठं वैशिष्ट्य आहे की संपूर्ण गीतेमध्ये जे 18 अध्याय आहेत, कुठेही तुम्हाला शेवटी फलश्रुती नाही. बाकी सगळ्या स्तोत्रांमध्ये फलश्रुती सांगितलेली आहे, पण गीतेमध्ये फलश्रुती नाही. कारण त्याचा मुख्य गाभास हा आहे की निष्काम कर्मयोग, फळाची आसक्ती सोडून केलेलं कर्म. म्हणजे फलश्रुती म्हणजे लहान मुलांना म्हणतो की शाळेत जा, तुला काहीतरी ट्रीट देईन, काहीतरी खायला देईन, गोड देईन. म्हणजेच फलश्रुती वाचून आपल्याला ते स्तोत्र म्हणायला लागतो, एक प्रेम निर्माण होतो देवाबद्दल. आणि मग हळूहळू आपण चिंतन करून मग
मोठ्या मार्गावर जातो, निर्गुण निराकार. बरोबर. आणि मग जो मोठा मार्ग म्हणजे आपला भगवद्गीता. हो, असंच म्हणता येईल ना? हो, भगवद्गीतेला मार्गच म्हटलेला आहे, राजमार्ग सुद्धा म्हटलेला आहे त्याला. आणखी मी कुठेतरी वाचलं होतं, ते मला आठवतं की भगवद्गीता पूर्ण पठन करण्याच्या ऐवजी जर त्यातली एक ओवी जरी तुम्ही और एक श्लोक जरी चिंतन केलं, मनन केलं, तरी तुम्हाला आयुष्याचा सार प्राप्त होईल किंवा ती मोक्षदायिनी होऊ शकते. एक श्लोक म्हणजे त्याचं चिंतन तेवढं करावं लागेल, मनन करावं लागेल. प्रत्येकच श्लोक म्हणजे जणू काही मंत्रच आहे. त्याच्यामुळे प्रत्येक श्लोकाचं मनन आणि चिंतन करायला पाहिजे, ते आचरणात सुद्धा आणायला पाहिजे. मला आता हे तुम्ही सांगताना एक आठवलं, द अल्केमिस्ट नावाचं एक फेमस पुस्तक आहे, प्रचंड सुप्रसिद्ध, जगविख्यात. त्यात तो जो लेखक आहे, जो अल्केमिस्ट म्हणजे किमयागार, तो सांगतो त्या मुलाला, सँटियागोला, की वाळवंटातला एक रेतीचा कण सुद्धा हे सृष्टीचं रहस्य उलगडू शकतो. जर तू त्या कणावरती लक्ष केंद्रित केलं, चिंतन केलं, मनन केलं, तर तुझ्या आतली सर्व जे चुकीची दुष्प्रवृत्ती आहे, अस्वच्छता आहे, ती निघून जाऊन ते म्हणजे एक पृथ्वी हे म्हणजे रेतीचा कण हा पृथ्वीचं प्रतीक आहे. हे मला एकदम आठवत आहे. बरोबर. आपण जितकं चिंतन मनन करू तर आपले उत्तर मिळत जातील. आणि प्रत्येक वेळेला पाहण्याचा दृष्टिकोन इतका आपला वेगवेगळा असतो, नवीनच दृष्टी मिळते की अरे या श्लोकाचा अर्थ मला मागच्या वर्षी असा वाटत होता, तर आज आणखीन वेगळं त्यातनं काहीतरी मिळत जातं आपल्याला. आता तुम्ही म्हणालात की गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत आणि 18 अध्याय आहेत. बरोबर. तर मग रोज इतके म्हणजे एक भगवद्गीतेचं पारायण करायला, संपूर्ण वाचायला किती वेळ लागतो? मग त्याला गीतेचा पाठ असं म्हणतात. संपूर्ण अध्याय जेव्हा आपण वाचतो तेव्हा गीतेचा एक पाठ झाला असं म्हणतात. त्याला साधारणपणे 2.5 ते 3 तास लागतात. अच्छा. पण मग आता सर्वसामान्य व्यक्तींना 2.5 ते 3 तास देता येणार नाही, तर मग काय करता येईल त्यासाठी? त्याच्यावर एक उपाय सांगता येईल की संपूर्ण गीता जर आपल्याला वाचायला नाही जमली तर रोज निदान शेवटचा अध्याय, 18वा अध्याय, त्याचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. हा 18वा अध्याय जरी वाचला तरी संपूर्ण गीता वाचल्याचं पुण्य मिळतं. हा जो 18वा अध्याय आहे त्याला कळसाध्याय असं म्हटलंय माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये, की जसं लाखो वारकरी पंढरपूरला जातात वारीच्या वेळेस, सगळ्यांना काही विठुरायाचं दर्शन होऊ शकत नाही, तेवढ्या रांगा असतात तिथे, तेवढा त्यांना वेळ नसतो किंवा शारीरिक क्षमता नसते तेवढा वेळ काढण्याची. मग ती लोक किंवा ते वारकरी काय करतात, लांबूनच कळसाचं दर्शन घेतात, कळसाला नमस्कार करतात आणि मूर्तीचं दर्शन झाल्याचं समाधान त्यांना मिळतं. तर तसंच हा 18वा अध्याय आहे की केवळ 18वा अध्याय जरी म्हणला तरी तुम्हाला ते संपूर्ण गीता वाचल्याचं फळ मिळतं किंवा पुण्य मिळतं. असं काय आहे तर 18व्या अध्यायात पहिल्या सगळ्या 17 श्लोकांमधलं सार आलेलं आहे त्याच्यामध्ये. आणखीन या अध्यायाचं एक वैशिष्ट्य आहे की अर्जुनाच्या तोंडी जो शेवटचा श्लोक आहे भगवद्गीतेमधला, तो सांगते मी. नष्टो मोह स्मृती लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनंतव, असं शेवटी अर्जुन म्हणतो. म्हणजे संपूर्ण 18 अध्यायामध्ये अर्जुनाचा मानसिक प्रवास आपल्याला दाखवलाय की आधी शोकाकुल झालेला अर्जुन, मनाची संभ्रमित अवस्था झालेला अर्जुन, युद्ध करू का नको असं मनात द्वंद्व चालू असलेला अर्जुन, त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये तो थेट भगवंतांना सांगून टाकतो की मी युद्ध करणारच नाही. आणि मग भगवंत त्याला युद्धात प्रवृत्त करण्यासाठी हा सगळा उपदेश करतात. प्रत्यक्ष गीतेतला उपदेश दुसऱ्या अध्यायातला 11व्या श्लोकापासून सुरू झालेला आहे. आणि शेवटी भगवंत 18व्या अध्यायामध्ये मी आता जो श्लोक सांगितला त्याच्या आधी त्याला विचारतात, कच्चिदेतत् श्रुतम पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिद अज्ञान समूह प्रनष्ट असते धनंजय. म्हणजे मी हे जे काही तुला इतक्या वेळ सांगतोय, उपदेश करतोय, तो तू एकाग्रतेने ऐकलायस का? तुझं लक्ष होतं का? रोमांच आणि मग तुझा हा मोह नष्ट झाला का? मोह म्हणजे कोणता? तर अर्जुनाला काही धन, वैभव, राज्य याचा कुठलाच मोह नव्हता. त्याला मोह कसला होता तर स्वजनांचा मोह होता. आपल्या कुटुंबामधले, आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये त्याचं मन अडकलेलं होतं. याला गीतेमध्ये मोह असं म्हटलेलं आहे. आणि असं होतं म्हणजे तुम्ही आता म्हणालात ना की कुठल्या तरी एका अध्यायात
प्रत्येकच एक श्लोक दरवेळी वेगळा अर्थ आपल्याला देऊन जातो. बरोबर आहे. असं होतं की आपण कोणती पोथी वाचतोय, म्हणजे माझं एक उदाहरण देतो फक्त मी खूप नम्रतेने, की गजानन महाराजांची जी पोथी आहे तो कधीतरी परत जेव्हा जेव्हा वाचेन तेव्हा अर्थ वेगळा मिळतो, बरोबर आहे. काहीतरी गुढार्थ मिळतो, बिटवीन द लाईन्स अर्थ कळतो. हो तर असं आहे की जितकं चिंतन मनन करू आपल्याला वेगवेगळे मार्ग सुचत जातात किंवा बरोबर. दरवाजे उघडत जातात. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. आणि मी असं ऐकलंय की भगवद्गीता हा फक्त धार्मिक ग्रंथ नसून तो आध्यात्मिक ग्रंथ आहे. हो म्हणजे आत्म्याचा संबंध दाखवणारा, आत्मा आणि परमात्म्याचा संबंध दाखवणारा भगवद्गीता ग्रंथ आहे. तर मग असा काही श्लोक आहे का भगवद्गीतेत जे ऍक्च्युली आध्यात्मिक प्रवास ज्यातनं उलगडू शकतो किंवा सुरू होऊ शकतो? दुसरा अध्याय जो आहे सांख्ययोग, त्याच्यामध्ये भगवंतांनी आपल्या शरीरामध्ये जी चेतना आहे, प्राणशक्ती आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, त्याच्यामध्ये आणि शरीरामध्ये दोन्ही जरी एकत्र राहतायत तरी त्याच्यामध्ये फरक काय आहे हे स्पष्ट करून सांगितलंय. आत्म्याचं अमरत्व भगवंतांनी सांगितलेलं आहे. कारण अर्जुनाला काय भीती होती की मी समोर जे शत्रुपक्षामध्ये माझे नातेवाईक आहेत किंवा मित्र आहेत, भाऊ आहेत, त्यांची हिंसा मी कशी काय करीन. तर भगवंत त्याला समजूत घालतायत की तू तुझ्या बाणांनी जे मारणार आहेस ते तुझ्या भावंडांना किंवा तुझ्या गुरूंना किंवा तुझ्या आजोबांना नाही मारणार, तू फक्त त्यांच्या शरीराला मारतोयस. त्या शरीरामधला जो आत्मा आहे तो अमर आहे. शरीर नश्वर आहे, शरीर कधीतरी नष्ट होतं. म्हणजे भगवंत त्याला सांगतात की ठीक आहे, तू आता म्हणतोयस की मी युद्ध करणार नाही, मी यांच्यावर बाण सोडणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की तू त्यांना मारलं नाहीस तर ते मरणारच नाहीत. त्यांचं मरण हे विधिलिखित आहेच आहे. कारण या सृष्टीमध्ये जी गोष्ट उत्पन्न होते, प्रकृती आपण म्हणू, सृष्टीला प्रकृती म्हणतात, या प्रकृतीमध्ये जी गोष्ट उत्पन्न होते ती कधी ना कधीतरी नष्ट होते. आणि संपूर्ण प्रकृती सुद्धा काही काळानंतर, ज्याला आपण प्रलय म्हणतो, तेव्हा ब्रह्मदेवामध्ये विलीन होते, ज्याने तिला निर्माण केलंय. आणि महाप्रलयकाळी ब्रह्मदेव सुद्धा परमात्म्यामध्ये विलीन होतात. सगळं हे नाशवंत आहे आणि परमात्मा फक्त अमर आहे. आणि परत तो सर्ग ज्याला आपण म्हणतो, त्या महासर्गाच्या वेळेस परत परमात्म्यामधून ब्रह्मदेवांची निर्मिती होते आणि सर्गाची निर्मिती होते. म्हणजे सर्गाच्या वेळेस ब्रह्मदेव परत संपूर्ण सृष्टी उत्पन्न करतात आणि मग त्या सृष्टीमधले बाकीचे घटक उत्पन्न होतात. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की प्रकृतीपासूनच हे शरीर निर्माण झालेलं आहे, तर ते कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे. तू मार किंवा नको मारूस, पण याच्यामधला जो आत्मा आहे तो कधीही मरण पावणार नाही, त्याला नाश नाहीये, तो कधी कमी जास्त सुद्धा होत नाही. किंवा अजन्मा म्हटलंय आत्माला की त्याला जन्म आणि मरण नाहीये. तो श्लोक सांगते, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. या शब्दात त्यांनी आत्म्याचं सगळी वैशिष्ट्य सांगितली की न जायते वा म्रियते म्हणजे तो कधी जन्मत नाही आणि मरतही नाही. आता आपण म्हणतो की श्रीकृष्णाचा जन्म झाला, रामाचा जन्म झाला, पण त्यांचा तो जन्म नाहीये. त्यांनी मनुष्य रूपात अवतार धारण केलेला आहे. म्हणजे माणसांचा जन्म आणि मृत्यू होतो, भगवंतांचा कधी जन्म आणि मृत्यू नसतो. ते अवतार धारण करतात आणि त्यांच्या जेव्हा मनात येतं की आपलं कार्य आता संपलंय, ते अवतार समाप्त करतात. आपण हे चुकीचं म्हणतो की त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर याच्यातनं भगवंत अर्जुनाला काय सांगतायत की न हन्यते हन्यमाने शरीरे. तू शरीर जरी त्यांचं मारलंस, शरीर जरी नष्ट झालं तरी तो आत्मा कधीही नष्ट होणार नाहीये, तो अमर आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुनर्जन्म त्याला मान्यता आहे. म्हणजे प्रत्येक गेलेली व्यक्ती जाते म्हणजे काय होतं, तिचं शरीर नष्ट होतं, आत्मा त्याच्यातनं बाहेर पडतो आणि दुसऱ्या नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. अशी आहे आपल्याकडे समजूत म्हणा, कल्पना किंवा त्याला मान्यता आहे आपल्या संस्कृतीमध्ये. मग आत्मा दुसऱ्या शरीरात जातो, नवीन शरीर धारण करतो आणि आपण म्हणतो जीव जन्माला आला एखादा नवा. म्हणजेच भगवंतांना म्हणायचंय की यांना आता जरी हे त्यांचा मृत्यू झाला तरी फक्त शरीराचा मृत्यू होणार आहे. आत्म्याला तू सुद्धा काय आणि कुणीच मारू शकणार नाही.
तर त्याच्यामुळे तू दुःख करू नकोस या गोष्टीचं की माझ्या हातनं त्यांची हिंसा होईल. तू मनात आणलंस तरी तू काय किंवा कुणी त्यांना मारू शकणार नाही. त्यांचं मरण हे त्या परमात्म्याच्या हातात आहे आणि कधी ना कधीतरी त्यांना मरण हे येणारच आहे. त्यामुळे तू त्या गोष्टीची चिंता करू नकोस. तू सरळ युद्धाला तयार हो. युद्धाय कृत निश्चय. आता तुम्ही म्हणाल की भगवंत जन्म घेत नाही, भगवंत अवतार घेतो. बरोबर. अच्छा, म्हणूनच विष्णू जयंती नसते, शिवशंकर जयंती नसते, पण विष्णूचा अवतार रामाची जयंती असते. राम जन्म आपण साजरा करतो. श्रीकृष्ण जयंती असते, जन्माष्टमी आपण साजरी करतो. कारण त्याने जेव्हा हा मनुष्य अवतार धारण केला तेव्हा त्यांनी मनुष्यासारखी सगळी सुखदुःख पण झेललेली आहेत. म्हणजे शेवटी या गोष्टी ईश्वराला सुद्धा चुकल्या नाहीयेत. हे त्यांना दाखवून द्यायचं त्यांच्या जीवन चरित्रात. कारागृहात जन्म झाला कृष्णाचा, आई वडिलांपासून दूर मृत्यू सुद्धा वेदनादायी आला त्यांना असायचा. हो, अच्छा, बरोबर. पण त्यांनी सगळं का सहन केलं तर ते सुद्धा भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलंय की ते म्हणतात की जेव्हा भगवान श्रीकृष्ण राजा होते द्वारकेचा, तर यथा राजा तथा प्रजा असं उक्ती आहे. तर मी सगळी चांगली कामं करून प्रजेपुढे आदर्श ठेवीन की राजाने एखाद्या कसं वागावं, आणि या सगळ्यासाठी त्यांनी हा मनुष्य अवतार घेतलेला आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की प्रलय, लय आणि प्रलय हा एक पार्ट आहे, सर्ग म्हणत ना की सर्ग आणि प्रलय. म्हणून मला एकदम आठवलं की 8वा अध्याय याच्या विषयीचा आहे सगळा. आणि तेव्हा मला आठवलं की कुरुक्षेत्रावरती जेव्हा विराट रूप दाखवलं श्रीकृष्णांनी अर्जुनाला, विश्वरूप दर्शन 11वा अध्याय आहे. अच्छा, 11वा अध्याय. तर त्यात तेच आहे ना की कुठेतरी जन्म होत आहेत आणि मृत्यू पण तिथेच होत आहे. लय, प्रलय, विलय, ब्रह्मा विष्णू महेश. म्हणजे ब्रह्मरूपाने ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली, विष्णू त्याचा पालन करता आहे आणि महेश सगळ्याचा संहार करणार आहे. यातनं ते तेच सांगतात की सगळं काही मीच घडवून आणतो. म्हणजे परमात्मा कसा सृष्टीचं पालन करते आहेत हे त्यांनी त्यातनं दाखवून दिलंय. ब्रह्मा विष्णू महेश की सृष्टीला उत्पन्न करणारा मीच आहे. अगदी एखाद्या आई वडिलांप्रमाणे त्यांची काळजी घेणारा, त्यांचं पालन पोषण भरण पोषण करणारा मीच आहे. आणि शेवटी संहार करणारा सुद्धा मीच आहे. शेतकरीच ना की शेतकरी बीज रोपण करतो, त्याचा मग निगा राखतो. म्हणजे बीज रोपण करताना ब्रह्मा म्हणतात, तो ब्रह्मरूपात असतो. निगा राखताना विष्णू, आणि नंतर काम पिकाची कापणी सुद्धा करतो. अगदी महारुद्र, म्हणजे महारुद्र रुद्राचा होता शंकर, बरोबर, तो प्रतीक असतो ते संहारक हे आहे त्याचं रूप ते. अच्छा. आणि भगवद्गीतेत स्वतः कृष्णाने असं म्हणतं ना अर्जुनाला, असं मी वाचलंय की मीच ईश्वर आहे, तू कशाला इकडे भरकटतोय, की स्वतः ईश्वर मीच आहे. असा कुठला श्लोक आहे का मग भगवद्गीतेत? म्हणजे त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात अर्जुनाला की त्याला भक्ती मार्गाकडे जेव्हा वळवतात, 9वा अध्याय जो आहे राजविद्या राजगुह्य योग, त्याचा शेवटचा श्लोक आहे की मन्मना भव मद भक्तो मद्याजीमान नमस्कुरु मामे वैश्यसे युक्त्वैव महात्मा नमत परायण. हा तो श्लोक आहे की मनमना म्हणजे तू माझ्यात मन ठेवणारा हो, तुझं चित्त माझ्यात लावणारा हो, निरंतर मन माझ्यामध्ये ठेव, तुझं मन बुद्धी शरीर सगळं मला अर्पण करणारा हो, मद भक्त हो म्हणजे माझी भक्ती कर, माझी उपासना कर, मान नमस्कुरु म्हणजे मलाच नमस्कार कर. कारण नमस्कार कर का म्हणतात की जेव्हा आपण कुणालाही नमस्कार करतो तेव्हा आपल्या मधल्या मीपणाचा नाश होतो, की समोरची व्यक्ती माझ्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे, त्या व्यक्तीमध्ये माझ्यापेक्षा काहीतरी चांगलं आहे आणि म्हणून मी नतमस्तक होतोय त्याच्या पुढे. ही भावना आली की मी काहीतरी कमी आहे त्या व्यक्तीपेक्षा, अशी मनात भावना येऊन आपल्या अहंकाराचा नाश होतो. म्हणून तो नमस्कार करायचा. आणि मत परायण हो याचा अर्थ अनन्य भावाने मला शरण जा, अनन्य चित्ताने माझ्या जवळ तू या. अनन्य चित्त म्हणजे त्याला अव्यभिचारी भक्ती असं म्हटलंय की अव्यभिचारी भक्ती म्हणजे दुसरीकडे कुठेही तुझं चित्त तू जाऊ देऊ नको. गुरुगीतेत त्याबद्दल सांगितलं की कशी भक्ती करावी, अव्यभिचारी भक्ती. अव्यभिचारी भक्ती स्त्री आपल्या बरोबर ध्यान करते त्याचीच भक्ती, म्हणजे त्याचा दुसऱ्या कुठल्या परपुरुषाकडे तिचं मन जात नाही, तशी भक्ती
भगवंतांना अपेक्षित आहे. अच्छा, हे गुरुगीतेत पण म्हटलंय, हा. म्हणजे शंकर आणि पार्वतीला सांगितलेली गुरुगीता, हे सगळं कुठेतरी म्हणजे एकमेकांना शेवटी connected आहे. सगळे जे विषय आहेत हम्म. ते भगवद्गीतेमध्ये मूळ त्याचं आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतं. म्हणजे इतर सर्व धर्मांचा आदर ठेवून हे म्हणतोय की इतर धर्मामध्ये म्हणतात की मी भगवंताचा पुत्र आहे किंवा मी भगवंताचा संदेशवाहक आहे, पण भगवद्गीतेत स्वतः श्रीकृष्ण म्हणतात की मीच स्वतः ईश्वर आहे, म्हणजे मीच स्वतः ईश्वर आहे असं ते म्हणतात. हो. So हे खूप म्हणजे अंगावर ऍक्च्युली शहारे येतात आणि आपले झापडं उघडतात एका झटक्यात, असं फिलिंग आहे हे सगळं. तर म्हणजे भगवद्गीतेचं भगवंतांची महती किती आहे ते त्यांनी यातनं सांगितलेलं आहे. म्हणजे ते अर्जुनाला म्हणतं की तुझा अहंभाव सोड, अच्छा. की मी यांना मारणार आहे, माझ्यातनं हिंसा होणार आहे, किंवा जे काही त्याच्या मनात असेल, किंवा मोह सुद्धा जो होता तो नष्ट करण्यासाठी भगवंत म्हणतात. त्याच्या भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे 18व्याच अध्यायामध्ये, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे सगळ्या धर्मांचा त्याग कर, हा शब्दशः अर्थ आहे. शब्दशः अर्थ आहे. पण गीतेमध्ये धर्म म्हणजे काय, तर कर्म. स्वकर्तव्य आहे ना, त्याला धर्म म्हटलंय. अच्छा. तर या श्लोकाचा अर्थ असा म्हणजे की बाकीची सगळी कर्म तू सोडून दे, फक्त स्वकर्तव्यावर भर दे. अच्छा. स्वधर्म म्हणजे सर्व धर्मान् परित्याज्य म्हणजे बाकीची जी अनिष्ट आहेत किंवा शास्त्राला असंमत अशी किंवा ज्याला समाज मान्यता नाहीये अशा सगळ्या कर्मांचा तू त्याग कर अच्छा. आणि फक्त स्वतःचं कर्तव्य कर. हा, आता जे तुम्ही आत्म्याबद्दल सांगितलं, त्या श्लोकाचं निरूपण केलं, पाश्चिमात्य अध्यात्मक म्हणजे वेस्टर्न स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये हेच म्हणतात की सोल कॉन्शियसनेस, की मी आत्मा आहे, म्हणजे मी शरीर नाहीये, माझं मन म्हणजे मी नाहीये, मी फक्त आत्मा आहे. तर सोल कॉन्शियसनेस हे कायम असू द्या, की फक्त मी एक डिव्हाइन सोल आहे. तर मग कुठे हे सगळे सांगड होते की पश्चिम आणि पूर्व तत्वज्ञान अध्यात्म हे कुठेतरी सेमच आहे. आपल्यामध्ये शिवोहम शिवोहम असंच म्हणतो ना आपण, की तो शिव म्हणजे मीच आहे, सोल कॉन्शियसनेस. कारण देव आपल्यातच आहे, म्हणजे आपण सुद्धा देवच आहोत, पण आपण ते विसरतो. आणि ते विसरू नये म्हणूनच भगवद्गीता वाचायची. आपण आत्मा, तो परमात्मा, त्याचा अंश आपल्यामध्ये आहे, ते देवत्व आपल्यामध्ये सुद्धा आहे. पण आपल्याला जे कर्म स्वातंत्र्य दिलंय त्या स्वातंत्र्याचा आपण जर गैरवापर केला तर मात्र ते देवत्व आपल्यामधनं जातं आणि पशुत्व येतं. ही सगळी सांगड बरोबर म्हणजे घातली जाते की पाश्चिमात्य स्पिरिच्युअलिटी आणि आपली दोन्ही एकच आहे खरं म्हणजे. मी आत्मा आहे, शेवटी माणूस सगळीकडनं एकच आहे आणि तो परमात्मा पण एकच आहे. हेच भगवद्गीता सांगते. बरोबर. आत्मा म्हणजे बी योरसेल्फ आणि सोल कॉन्शियसनेस. हो, त्यांनी 18व्या अध्यायात म्हटलेलं आहे, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे तू घाबरू नकोस, शोक करू नकोस. मी तुला म्हणजे अर्जुनाला जे वाटत होतं की हे पाप आहे आपल्याच माणसांची हिंसा करणं, तर भगवंत त्याला आश्वस्त करतायत की अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, मी तुला सगळ्या पापांपासून मुक्ती देईन, तू काही घाबरू नकोस, तू युद्ध कर, तुझं कर्तव्य कर. सर्व धर्मान् परित्याज्य म्हणजे बाकीच्या कुठल्याही कर्मांचा तू विचारच करू नको, फक्त तुझं जे स्वकर्तव्य आहे त्यालाच स्वधर्म म्हटलेलं आहे. गीतेमध्ये स्वकर्तव्य म्हणजे स्वधर्म, त्याचं पालन फक्त तू कर, म्हणजेच तू युद्ध कर आणि मला शरण ये. मला शरण ये म्हणजे आता परत सत्सत विवेक बुद्धी म्हणजे भगवान श्रीकृष्ण असं आपण म्हणू शकतो. आपलं मन म्हणजे द्विधा मनस्थितीत अडकलेला अर्जुन आणि आपली सत्सत विवेक बुद्धी म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तर कोणताही निर्णय घेताना भगवंतांना शरण जायचं म्हणजे आपल्या सत्सत विवेक बुद्धीला शरण जायचं. ती सत्सत विवेक बुद्धी आपल्याला नेहमी सांगत असते अमकी गोष्ट कर, अमकी करू नकोस. पण काही वेळा आकर्षणाला भुलून एखाद्या गोष्टीचा मोह पडतो आपल्याला आणि आपण ऐकत नाही आपल्या सत्सत विवेक बुद्धीचं आणि ती चूक करून बसतो. नंतर आपल्या त्याचा पश्चातापही होतो. आपण म्हणतो की तरी मला वाटत होतं की करू नये. हे जे वाटणं आहे ती म्हणजे सत्सत विवेक बुद्धी आहे. तर त्याला शरण जाणं अभिप्रेत आहे. म्हणजे
आपले मनाचे विकार हे म्हणजे अर्जुन प्रतीक. बरोबर बरोबर. आणि आपली सद्विवेक बुद्धी म्हणजे श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण. आणि अर्जुनाने जर श्रीकृष्णाला आपले गुरु मानलं हो. तसं आपणही आपल्या मनाचं जेव्हा विकार डळमळीत सुरू असतं तेव्हा सत्सत रूपी श्रीकृष्णाला गुरु मानायला हवं. बरोबर. त्याला पूर्णपणे शरण जायचं, त्याच्यावर श्रद्धा विश्वास ठेवायचा आणि त्याच्या आज्ञेचं पालन करायचं. म्हणजे आपल्या हातनं चूक जी घडणार असते ती घडत नाही. मग अशी तुम्ही म्हणल्याप्रमाणे की फक्त मनुष्य योनीतच हे वरदान मिळालंय. अगदी कर्म स्वातंत्र्याचा अधिकार, स्वातंत्र्य आणि सद्विवेक बुद्धी फक्त हो आपल्यालाच हो, मिळाली, फक्त जी मनुष्याला मिळाली, इतर पशु प्राण्यांमध्ये नाहीये. आणि आता मग अशी तुम्ही जे म्हणालात की मीच भगवंत असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, तर त्यावर मला एक आठवलं. मी लहानपणी वाचलं होतं जेव्हा स्वामी विवेकानंद श्रीरामकृष्णांकडे जातात आणि त्यांच्या मनात दोलायमान परिस्थिती असते विचारांची, तेव्हा एक दिवस श्रीरामकृष्ण परमहंस त्यांना म्हणतात, जो त्रेतायुगात राम होऊन गेला तो राम मीच आहे, आणि जो द्वापार युगात श्रीकृष्ण होऊन गेला तो रामकृष्ण परमहंस मीच आहे, तो रामकृष्ण मी आहे. सो हेच एक प्रकारे ते आहे की म्हणजे देव बाहेर नसतोच, आपल्यामध्येच असतो. परमेश्वर हा आपल्यामध्येच असतो. आपल्याला ते कळत नाही किंवा त्याचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण बाहेर त्याला शोधत असतो. माझा व्यक्तिगतरित्या आतापर्यंत भगवद्गीतेशी संबंध आला नव्हता, पण लहानपणी जेव्हा B.R. चोपडांचं महाभारत लागायचं DD नॅशनल वरती, तर तेव्हा एकच उत्साह सगळ्या मुलांना असायचा आमच्या की युद्ध कधी सुरू होत, आणि सगळ्यांनी युद्ध बघायचं असायचं. आणि आता जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हा नेमका अर्जुन म्हणतो की मध्ये माझा रथ ने, आणि मग तो अवलोकन करतो आणि शस्त्र ठेवतो, आणि मग श्रीकृष्ण त्यांना भगवद्गीता सांगतात. ते एपिसोड इतके बोर व्हायचे की कधी एकदा संपतोय हे त्यांचं बोलणं, आणि महायुद्ध कधी सुरू होतं असं मला फिलिंग म्हणजे सगळ्यांनाच वाटायचं लहानपणी. आता मात्र मला कळतंय की जेव्हा मी युट्यूबवरचे ते परत जुने व्हिडिओज बघतो बरेचदा एपिसोड, इतकं सुंदर, आता त्याचा अर्थ बऱ्यापैकी थोडाफार कळतो की यार हे खूप महत्वाचं आहे. जे काही गीता तेव्हा आपल्याला कळायचे नाही, पण आता बरोबर रिलेट करू शकतोय. आणि मी 7वी 8वीत असेल तेव्हा एक गीतेतला श्लोक मला कळला होता, आणि तो अजूनही इतकं मला अंगावरती रोमांच दाटतात तो श्लोक म्हणलं की किंवा वाचलं की. तो माझा आवडता श्लोक आहे. तो मला इच्छा आहे की तुम्ही त्यावरती काहीतरी बोलावं. तो श्लोक असा आहे की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. हा श्लोक वाचला तरी अंगावर मोटिवेशन येतं. तर याबद्दल तुम्ही काही सांगाल का? म्हणजे जेव्हा त्याला युद्धात प्रवृत्त करायचंय अर्जुनाला आता, तर आपण जेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट कर असं सांगतो तेव्हा त्याचा फायदा काय आहे हे त्याला पटवून द्यायला लागतं, तर ती व्यक्ती ती गोष्ट करायला तयार होते. आणि अर्जुनाने स्पष्टपणे सांगितलं की मी युद्ध करणार नाही, मग त्याला या युद्धात तुला काय मिळेल हे त्याला पटवण्यासाठी, म्हणजे एक प्रकारे त्याची समजूत घालतायत भगवंत. म्हणून त्याला ते म्हणतात की हतोवा प्राप्स्यसि स्वर्ग, म्हणजे तू जरी या रणभूमीवर तुझा मृत्यू झाला तरी सुद्धा तुला स्वर्ग प्राप्त होईल. कारण माणसाची जिवंतपणी पण अशीच इच्छा असते की आता तर मला त्रास किंवा काही नकोच आहे, दुःख, पण मृत्यूनंतर सुद्धा नकोय. आणि आपल्यामध्ये अशी एक समजूत आहे किंवा कल्पना आहे की मृत्यूनंतर स्वर्गात जायला लागतं, नाहीतर नरकात जायला लागतं. नरकात अतिशय यातना सहन करायला लागतात, पण स्वर्गात सगळं आराम असतो, अमृत प्यायला मिळतं, सगळ्या सुख सोयी असतात. त्याच्यामुळे मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा अशी एक आपली इच्छा असते. तर आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की स्वकर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य बजावताना जर मृत्यू आला तर निश्चितपणे तो जीव स्वर्गात जातो मृत्यूनंतर. आता अर्जुन क्षत्रिय आहे, क्षात्र धर्म आहे त्याचा, तर एका क्षत्रियासाठी कर्तव्य काय आहे की रणांगणावर मृत्यू येणं ही त्याच्यासाठी सगळ्यात भाग्यशाली गोष्ट आहे. आणि असं जर झालं रणांगणावर लढताना जर मृत्यू आला तर त्याला स्वर्ग मिळेल. म्हणून भगवंत त्याला सांगतात की जर तू मारला गेलास तर तुला स्वर्ग मिळेल, जर तू कौरवांना मारलंस आणि तू जिंकलास युद्ध तर तुला काय मिळेल, भूमी मिळेल, राज्य मिळेल, की ज्याच्यासाठी हे युद्ध होतं हस्तिनापूरचं राज्य मिळवण्यासाठी, ते राज्य तुला मिळेल. आणि मग राज्य मिळाल्यावर तर सगळं धन वैभव सुख संपत्ती मान सन्मान प्रतिष्ठा हे सगळं तुला मिळेल. म्हणजे तू युद्ध जिंकलास तरी तुझा फायदा आहे,
युद्धात तुझा मृत्यू झाला तरी सुद्धा मृत्यू पश्चात तुझा फायदाच फायदा आहे. म्हणजे एक प्रकारे विन विन सिच्युएशन आहे हेच हा, सांगतो. विन विन सिच्युएशन आहे, तुझं बरोबर आहे. कर्तव्य कर. आणि म्हणून तू उठ आधी. तस्मात् हे मात्र ते उत्तिष्ठ त्याला कौंतेय. प्रत्येक अध्यायामध्ये भगवंत परत परत त्याला ही आठवण करून देतात की युद्ध कर, आधी तू उठ, युद्धाला प्रवृत्त हो, हातात तुझं ते गांडीव धनुष्य जे गळून पडलंय ते आधी हातात घे. युद्धाय कृतनिश्चय हा, आणि मनाचा निश्चय कर की मी हे युद्ध करीन. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय. युद्धाय कृतनिश्चय हा. सुंदर. म्हणजे आता तुम्ही जे म्हणालात की प्रत्येक सैनिक जर मृत्युमुखी पडत असेल रणांगणावर तर डायरेक्ट मोक्ष किंवा त्या स्वर्ग हो, कारण त्यांचं ते कर्तव्य, देशसेवेसाठीचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे. ते त्यात त्यांचा पर्सनल वैयक्तिक स्वार्थ काही स्वार्थ काहीच नाहीये, देशासाठी ते करतायत, पुढचा शत्रूही नसतो त्यांचा वैयक्तिक स्तरावरती, काहीच नाही. ते फक्त आपलं कर्तव्य करत असतात. म्हणजे हेच आपल्या आज ते भारत देशासाठी जे सैनिक मृत्युमुखी पडतात, लढतात, हो. ते सुद्धा कुठेतरी म्हणजे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काही नसतो, काहीच नाहीये. ते त्यांना सुद्धा मोक्ष प्राप्ती किंवा जे काही पुढची सद्गती आपण म्हणतो त्यांनी जेव्हा हा एक ऍज अ जॉब म्हणून जरी स्वीकारला, सैनिक हा एक जरी जॉब म्हटलं तरी सुद्धा ते आता त्यांचं कर्तव्य झालंय. म्हणजे आपल्याला नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे पूर्ण निष्ठेने करणं म्हणजेच स्वकर्तव्य करणं असंच आहे. विन विन सिच्युएशन यातनं. हो, हाच याचा आजचा एक अर्थ आहे की तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. लढा, पळून जाऊ नका, कोणत्याही प्रॉब्लेम पासून सुद्धा पळून जाऊ नका, त्याच्याशी दोन हात करा तरच तो प्रॉब्लेम सुटेल. आताच एक उत्तिष्ठ भारत हा असं म्हणजे कुठला श्लोक आहे का? म्हणजे असंच, म्हणजे भारत म्हणजे अर्जुनालाच संबोधन केलेलं, त्याचा भारत देशाशी संबंध नाही, कारण भरतवंशीय अर्जुना असं म्हटलं म्हणून भारत संबोधन त्याला वापरलंय. याच्याशी मला तो रिलेट होतं की आता मागच्या आठवड्यात काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने एक एंटरप्रेनर्स जे असतात म्हणजे बिझनेसमन जे नवीन पिढी त्यांच्यासाठी एक फोरम किंवा एक जागा दिली त्यांना स्वतःचा बिझनेस बद्दल बोलायला किंवा तुम्हाला मदत काय हवी आहे का, त्याचं नावच होतं की उत्तिष्ठ भारत हा. म्हणजे भारतामधली जी यंग तरुण पिढी आहे त्यांना उद्योग धंद्यात त्यांना यायला प्रवृत्त करायला आणि त्यांना थोडं प्रोत्साहन द्यायला. सो आता कुठेतरी जुळून येत आहे की उत्तिष्ठ भारत हा. पण इथे भारत म्हणजे अर्जुनासाठी पण मुळात सर्व बिझनेसमन जे आहेत ते शेवटी अर्जुनाचंच प्रतीकच आहे. सर्व डिस्टर्ब आहे, सगळ्यांना आपलं आयुष्य पुढे न्यायचंय भौतिकरित्या. उत्तिष्ठ भारत हा तेव्हाचा रणांगणावरचा अर्जुन जो त्याने गांडीव दळून पडलं आणि तो उचलतो आणि युद्ध करतो. आणि आजचे जे बिझनेसमन आहेत त्यांच्यासाठी पण उत्तिष्ठ भारत हा की त्यांनी आपलं कर्म करावं सकारात्मक दृष्ट्या आणि जिंकावं आणि आपल्या आयुष्याचं रणांगणात जिंकावं, कुरुक्षेत्र गाजवावं. तर मग भगवद्गीता नक्की काय संदेश देते हे तुम्ही सांगू शकाल? एका श्लोकातनं असा कुठला श्लोक आहे भगवद्गीतेत? एका श्लोकामध्ये सांगायचं खरं अवघड आहे, पण तरी सांगते. भगवद्गीतेतला जो 700वा श्लोक आहे शेवटचा, त्याच्यामध्ये मला वाटतं हा संदेश मिळतो. तो श्लोक असा आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. शब्दशः अर्थ आधी सांगते याचा, की ज्या ठिकाणी भगवान कृष्ण आहेत आणि ज्या ठिकाणी धनुर्धारी अर्जुन आहे, यांचं हे दोघं जेव्हा एकत्र येतात त्यावेळी त्या ठिकाणी श्री म्हणजे वैभव, यश आणि धर्ममय नीती या सगळ्या गोष्टी आपोआप असतातच तिथे. मग आता याच्यात सुद्धा थोडा वेगळा अर्थ आपल्याला सांगता येतो की योगेश्वर म्हटलेलं आहे कृष्णाला, सगळ्या योगांचा ईश्वर म्हणजे योगेश्वर श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष भगवंत, किंवा आपण मगाशी म्हटलं आपली सत्सत विवेक बुद्धी. आणि धनुर्धारी अर्जुन म्हटलं, त्याने नुसतं अर्जुन म्हटलं नाहीये, या शब्दात खूप मोठा अर्थ आहे की हातात शस्त्र घेतलेला अर्जुन. म्हणजे नुसता एखादा माणूस आणि भगवंत आहेत काही उपयोग होणार नाही, त्या माणसाच्या हातात शस्त्र पाहिजे, त्याची लढण्याची तयारी पाहिजे, जीवनामधल्या संघर्षाला तोंड देण्याची त्याची तयारी पाहिजे. असा प्रयत्नवादी जो मनुष्य आहे आणि त्याच्या मदतीला जर भगवंत धावून आले तर मग त्या ठिकाणी धन, वैभव, यश
नीतिमत्ता, धर्म या सगळ्या गोष्टी आपोआप तिथे येतातच, असा या श्लोकाचा अर्थ आहे. हा. किंवा अजून सोप्या शब्दात सांगायचं तर शक्ती आणि युक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. जी भीम आणि जरासंधाची गोष्ट बरोबर. आहे, जरासंधाला मारण्यासाठी शक्ती पुष्कळ होती भीमाकडे, तरी तो मारला जात नव्हता. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला फक्त एक ती अशी युक्ती सांगितली, गवताचं पातं दोन्हीकडे टाकून, आणि त्याला विजय मिळवला. म्हणजे भीम आहे, शक्ती आहे, त्याच्यात शौर्य होतं, इच्छाशक्ती होती जरासंधाला मारायची, म्हणजे वाईट गोष्टींना मारायची. पण जेव्हा भगवंत त्याच्या मदतीला धावून आले, त्याने सोपी युक्ती सांगितली, त्याला मार्गदर्शन केलं, तेव्हाच भीमाला सुद्धा यश मिळालेलं. हेच आपण आपल्यासाठी सुद्धा आज सांगू शकतो. म्हणजे गीता रेलेव्हंट आहे का, जे तुमचा प्रश्न होता त्याचं हे सुद्धा एक उत्तर आहे. होय, भगवद्गीता हा समुद्रासारखा आहे. आधी जे मी म्हणालो की भगवद्गीता म्हणजे फक्त मोटिवेशन स्पीच किंवा समुपदेशन ते नसून समुद्राच्या त्या लाटा आहे. मूळ समुद्र खोल असतो आणि तशीच भगवद्गीता सुद्धा तेवढीच खोल आहे. म्हणजे मुळात आपल्या प्रॅक्टिकल आयुष्य कसं जगायचं हे सांगणारी ती गुरुकिल्ली आहे. शिवाय ती मोक्षदायिनी पण आहे. म्हणजे तुम्हाला जसा जसा अर्थ करायचा आहे, ज्या ज्या मार्गाने जायचं आहे, तिथे सर्व मार्ग, त्या सर्व किल्ली कीज उपलब्ध आहे भगवद्गीतेमध्ये. आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे भगवद्गीता जयंतीच्या दिवशी आपण सुनीताताई यांनी इतकं सुंदर निरूपण त्यांच्याकडून आपण ऐकलंय. ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि सुनीताताई, तुम्ही इतकं मनापासून उत्स्फूर्त जे काही सांगितलं त्यामुळे खूप आनंद झालाय. आणि पूर्वी जे माझं काही अज्ञान होतं भगवद्गीतेबद्दल ते सुद्धा दूर झालंय. आपल्या सर्वांमध्ये एक अर्जुन दडलेला असतो जो अज्ञानी असतो आणि त्या त्या प्रसंगानुसार आपल्या आयुष्यात श्रीकृष्ण येतात त्या व्यक्तीच्या रूपात. मग तो ग्रंथ असेल, ती व्यक्ती असेल, आणि आपला कुठेतरी तो ती अडचण, तो एक मेंटल ब्लॉक दूर होतो आणि आपला रस्ता परत खुला होतो. आपला एक प्रवाह स्वच्छ सुरू होतो. अशाच प्रकारे आज आपला भगवद्गीता जयंतीच्या दिवशी सुनीताताई यांनी आपला खूप उत्स्फूर्त मार्गदर्शन केलं आणि निरूपण केलं जे अनफिल्टर्ड आहे. खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद.